तर आज आपण करतो आहोत मस्त अशी भरलेली कारली. आणि कारली करताना मी जो मसाला तुम्हाला दाखवणार आहे तो मसाला तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीमध्ये सुद्धा वापरू शकता, स्टोअर करू शकता. त्यामुळे ही रेसिपी नक्की पूर्ण बघा. तर इथे मी घेतलेली आहे कारली आणि कारल्यामधला जो मधला भाग आहे, मधला गर आहे तो काढून घेतलेला आहे. पाठचा जो कडक भाग आहे तो सुद्धा मी बऱ्यापैकी काढून घेतलेला आहे. आणि मोठी कारली असल्यामुळे त्याचे असे मी 2 भाग करून घेते आहे. आणि कारली स्वच्छ आता आपल्याला धुवून घ्यायची आणि थोडंसं आपल्याला त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. त्यामुळे एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे, कारली घालून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. 5 ते 6 कोकमाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि ही कारली आपल्याला 90% शिजून घ्यायची आहेत. त्याचबरोबर आता आपण करूया हा मसाला. त्यासाठी मी घेतलेले आहेत 1 कप शेंगदाणे, 1 कप खोबरं आणि 1 कप तीळ. तर असं सगळं प्रमाण एकाचनुसार घ्यायचं आहे, कमी जास्त घ्यायचं नाही. तीळ थोडेसे कमी घेतलेले आहेत मी. तर खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर तीळसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून घेतलेत, साली काढून घेतलेले आहेत. त्यामुळे ते आपलं रेडी आहे तिथे. आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये घेतलेलं आहे मी पाव कप लसूण. ते लसूणसुद्धा आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचं आहे. कुठेही तेलाचा वापर करायचा नाही आहे. सगळ्या गोष्टी मी सुक्याच भाजून घेतलेल्या आहेत. 1 चमचा मी घेतलेला आहे जिरं आणि 1 मोठा चमचा मी घेतलेला आहे बेसन. तर हे सुद्धा आपण छान भाजून घेऊया, करपवायचं नाही आहे. सगळ्या गोष्टी मी हलक्या हलक्या छान भाजून घेतलेल्या आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर त्यात मी आता हे बेसन आणि जिऱ्याचं मिश्रणसुद्धा घालून घेते. त्याचनंतर सुके मसाले घालून घ्यायचं. त्यात मी मोठा चमचा घातलेला धणेपूड, अर्धा चमचा घातलेला आहे हळद आणि लाल तिखट घालायचं आहे आपल्या चवीनुसार. तर इथे मोठा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा लाल तिखट मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. खूप कमी गोष्टी लागतात, पण हा मसाला आहे ना तो इतका भन्नाट होतो ना की तुमचा वेळ खूप वाचणार आहे जर तो मसाला तुम्ही बनवून स्टोअर करून ठेवला तर. आता इथे लसणाच्या पाकळ्या जरा मोठ्या होत्या, त्यामुळे थोड्याशा पातळ कापून घेते जेणेकरून ते वाटणामध्ये अख्ख्या राहणार नाहीत. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि छान अशी त्याची पूड करून घ्यायची आहे. तर आता आपण छान याची पूड करून घेऊया. तर इथे आपलं हे जे मिश्रण आहे छान वाटून झालेलं आहे. बघा तुम्ही, मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे. खूप जास्त जाड नाही आहे, खूप जास्त बारीक नाही आहे. तर छान दरदरीत असं मी ह्याला वाटून घेतलेलं आहे. आणि आता सर्व मसाला मी एका भांड्यात काढून घेते, प्लेटमध्ये काढून घेते. तर हा सगळाच मसाला आपल्याला काय लागणार नाही आहे, त्याच्यामुळे आपण हा अर्धा मसाला स्टोअर करून ठेवणार आहोत. आणि हा मसाला तुम्ही 1 महिना तरी छान असं फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. खूप उपयुक्त असा मसाला आहे, जेणेकरून तुमच्या ज्या दुसऱ्या भाज्या आहेत त्या पटापट होतील. तर ह्या मसाल्यापासून तुम्ही भरलेली वांगी, भरलेली शिमला मिरची, भेंडी, अजून बऱ्याच अशा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये हा मसाला नक्की छान जातो. तर आपली कारलीसुद्धा इथं शिजून तयार आहेत. तर कारली मी इथं 90% शिजून घेतलेली आहे. आणि आता हा जो मधला भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला हा मसाला छान भरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हा मसाला छान ह्यात भरून घेते. अगदी सोपी रेसिपी आहे. आणि कारलं म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं असं नाही आहे, पण हे कारलं जर तुम्ही बनवलं तर नक्की तुमची लहान मुलंसुद्धा खातील. इतकी सुंदर ही कारल्याची रेसिपी होते. तर सगळा मसाला मी कारल्यामध्ये छान भरून घेतलेला आहे. आणि आता आपण ह्याला छान शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. अगदी 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे. खूप जास्त तेल टाकायचं नाही आहे. आणि तेल छान गरम झालं तर एक एक करून आपण असं पहिल्यांदा वरचा भाग असा कारल्याचा ठेवणार आहोत. मसाल्याचा भाग खाली नाही ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने कारली छान त्या तेलामध्ये घालून घ्यायची आहेत. आणि खालचा जो भाग आहे तो छान सुरुवातीला शिजून घ्यायचा आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचा आहे. तर 2-3 मिनटं मी मीडियम फ्लेमवरती हा पाठचा भाग आहे तो छान फ्राय करून घेतलेला आहे. मध्ये मध्ये मी छान त्याला चमच्याने प्रेस करत आहे, त्यामुळे तो छान पाठीमागचा भात छान शेकला गेला आहे. तर आता दुसऱ्या बाजूने पलटी करून आपला हे मसाल्याकडचा भाग आहे तो सुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे. तर मसाल्याकडचा भाग फ्राय करताना त्याला खूप वेळ नाही फ्राय करायचा, नाही तर मसाला आपला करपून जाईल. थोड्या वेळ तो फ्राय करून घ्यायचा. असं 2-3 वेळा उलटं पलटं करून मी छान असा हा कारलं फ्राय करून घेतलेला आहे. आणि मस्त अशी कोथिंबीर घालून सर्व केलेली आहे. अगदी इझी रेसिपी आहे, नक्की करा. आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.